लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना आता राज्य शासनाच्या वतीने कर्ज स्वरूपामध्ये जी रक्कम आहे ती मिळणार आहे। तर आपण जर पाहिलं असेल तर गेले 1 वर्षापूर्वी लाडकी बहीण योजना जी आहे ती शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये 1500 रुपये प्रति महिना एवढी जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींना मिळत आहे। आता त्याच पार्श्वभूमीवरती 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर वचनपूर्तीसाठी राज्य शासनाच्या वतीने आता लाडक्या बहिणींना 40 ते 45 हजार रुपये एवढी जी रक्कम आहे ती कर्ज स्वरूपामध्ये मिळणार आहे। म्हणजे एखाद्या महिलेला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करू शकतात। तर ही जी योजना आहे अतिशय महत्त्वपूर्ण योजना असून महिलांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आपण जर पाहिलं असेल तर 40 ते 45 हजार रुपये एवढी रक्कम जी आहे ती मिळेल अशा प्रकारची जी घोषणा आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत मोठी घोषणा केलेली आहे आणि संपूर्ण मंत्रिमंडळातून याच्याबद्दल जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे आणि लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देऊ अशा प्रकारची जी सूचना आहे ती शासनाच्या वतीने सादर केलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर तो कसा करायचा, याच्यामध्ये लाभ जो आहे तो आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दलची देखील माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला यासाठी जी आवश्यक कागदपत्र असणार आहेत ते म्हणजे आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, आपला फोटो आणि आपलं बँकेचं पासबुक एवढी जी कागदपत्र आहेत आपल्याला कंपल्सरी आवश्यक आहेत। या व्यतिरिक्त ॲडिशनल कागदपत्र जर आपण पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला रेशन कार्ड आणि रहिवासी स्वयंघोषणा पत्र आणि आपला एक फोटो एवढी जी कागदपत्र आहेत ते आपल्याला आवश्यक असणार आहेत। तर अर्ज प्रक्रिया आहे शासन सुरू करणार आहे, याबाबत शासनाने मोठी घोषणा केलेली आहे। याबाबत मंत्रिमंडळ निर्णय जो आहे तो देखील घेण्यात आलेला आहे। आता यासाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर याची सविस्तर माहिती महाराष्ट्रयोजना.in या वेबसाईटवरती सादर करण्यात आलेली आहे। मी या व्हिडिओच्या निमित्तानं विनंती करेल की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 40 ते 45 हजार रुपये एवढी रक्कम जर आपल्याला हवी असेल तर सर्व सांगितलेली कागदपत्र आपल्याला सादर करायची आहे आणि याची जी वेबसाईट आहे महाराष्ट्रयोजना.in या वेबसाईटवरती जाऊन याची सविस्तर माहिती आपण पाहू शकता आणि अर्ज करू शकता। सर्व माता भगिनींना विनंती राहील की आपण आपला जो अर्ज आहे तो तत्काळमध्ये करून घ्या आणि या योजनेअंतर्गत पात्र व्हा। रक्कम जी आहे 40 ते 45 हजार रुपये एवढी रक्कम आपल्याला मिळणार आहे। त्यासाठी विनंती करेल महाराष्ट्रयोजना.in या वेबसाईटला अधिकृत माहितीसाठी आपण भेट देऊ शकता।